इस्रायलने इराणवरती मोठा हवाई हल्ला केलाय। तेहरानमधील तेल डेपो आणि एका रिफायनरीला लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्याच्या नंतर तेहरानच्या आकाशामध्ये काळ्या धुराचे दाट ढग पसरले। काही भागांमध्ये काळ्या रंगाचा पाऊसही पडल्याचं बघायला मिळालंय। या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। इराणची राजधानी तेहरान जवळच्या तेलाच्या विहिरींवरती हल्ला करण्यात आलाय। इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केल्याच्या नंतर तेलाच्या विहिरींना आगही लागली आहे। 3 तेलाच्या विहिरींना आग लागल्याची माहिती आहे। इराणची राजधानी तेहरानमध्ये रात्री इस्रायल आणि अमेरिकेकडून जोरदार एअर स्ट्राईक करण्यात आला। तेहरानच्या मेहराबाद विमानतळावरती हल्ला करण्यात आल्याची देखील माहिती मिळते आहे। हल्ल्याच्या नंतर विमानतळावरती मोठी आगही भडकली, तर एअरक्राफ्ट फ्युएल डेपोवरती देखील हल्ला करण्यात आलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इंग्लंडवरती संतापल्याचं बघायला मिळालेलं आहे। पंतप्रधान कीर स्टारमर यांचं नाव घेऊन आता आम्हाला तुमची गरज नाही असं ट्रम्प यांनी खडसावलेलं आहे। आठवडाभराच्या नंतर 2 लढाऊ विमानं पाठवल्यामुळे ट्रम्प हे इंग्लंडवरती चांगले संतापलेत, तर इंग्लंडचं हे वागणं आम्ही निश्चितपणे लक्षात ठेवू असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला। इराण आणि इस्रायल यांच्यामधला तणाव आता आणखी वाढलेला आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इराणला कडक शब्दामध्ये इशारा दिलेला आहे। पुढच्या हल्ल्यांसाठी इस्रायलनं ठोस योजना तयार ठेवली असल्याचं त्यांनी म्हटलंय। इराणला कमकुवत करणं आणि तिथे बदल घडवून आणणं हा यामागचा उद्देश असल्याचं नेत्यानाहू यांनी स्पष्ट केलं। इतकंच नाही तर इस्रायल आणि अमेरिकेनं तेहरानवरती नियंत्रण मिळवल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। तसंच आता इराणच्या जनतेनं आपलं भविष्य स्वतः ठरवण्याची वेळ आल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तेहरानमध्ये मध्यरात्री इस्रायलनं हवाई हल्ले केल्याची माहिती समोर येते आहे आणि याच हल्ल्यांमुळे इराणला मोठा फटकाही बसू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी सोशल मीडियावरती पोस्ट केली आणि या संदर्भात इशारा दिला। तसंच इराण समर्थित दहशतवादी गटांना शस्त्र पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानतळावरती हल्ला केल्याचा दावा इस्रायलनं केलाय आणि या घडामोडींमुळे मध्य पूर्वेमधला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। इराणनं देखील इस्रायलला चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। इराणने इस्रायलवरती जोरदार हल्ला चढवल्याची माहिती सध्या समोर येते आहे। इस्रायलमधल्या हैफा रिफायनरीवरती इराणनं हल्ला केल्याचा दावा केला जातोय। तेल अवीववरती देखील इराणकडून मोठा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे। या हल्ल्याच्या नंतर हैफा रिफायनरीमध्ये भीषण अशी आग लागली आहे। काही किलोमीटरच्या अंतरावरून प्रचंड असे धुराचे लोट दिसून येत आहेत आणि या घटनांमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे। इराकमधल्या मोसुलमध्ये इराण समर्थक असणाऱ्या ठाण्यावरती अमेरिकेनं हल्ले केले आहेत। पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सचं चालतं काम या ठिकाणी चालत होतं। अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये मोसुलमध्ये ठाणं उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे। दरम्यान अमेरिकेनं AH-64 आपाचे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हल्ला केलाय। बहरीनमधील सलमान बंदरावरती इराणनं हवाई हल्ला केल्याची माहिती मिळते। या हल्ल्याच्या नंतर बंदर परिसरामध्ये जागोजागी आगीच्या घटना घडल्याचं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे सलमान बंदरावरती इंग्लंडच्या नौदलाचा तळ आहे। सध्या इथे अमेरिका आणि इंग्लंडच्या युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत। या बंदरावरून व्यापारी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावरती केली जाते। दरम्यान इराणच्या या हल्ल्यामध्ये बंदरावरती नेमकं किती नुकसान झालंय या संदर्भातली माहिती अद्यापही अस्पष्ट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।